त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका हरी कलाबद्ने ज्योतिरातावतारम कलंकांक देशोदिकामदिवक्रम कलानी शमाना मनोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी मी कला पसरे काही जणीने बोलतो वचन्यांती भाविका एका जनार्दनी तुमचा दास याची आस पुरवावी सेवेला की सेवक दान सेवेला की सेवक दानो श्री गुरूंचे नमस्कार आता लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी ना मुठाल विठ्ठल म्हणा वेळो वेळ हा सुख सोळा सर्वी नाही विनवणी शरण जावे सर्व भावे देवासी तू हा उतरील पार भव दुष्कर नदीचा मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय हरी अकारण करुणावरुणालय श्री भक्तकाम कल्पद्रू पंढरीचा पांडुरंग परमात्मा आणि त्याच्या अथंग करुणेने अथंग दयेने संप्राप्त संकीर्तना करता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याची मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाचे लाडके लढीवाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणाऱ्या तुकाराम महाराजांचा गोड असा अभंग संकीर्तना करता निवडलाय. काय म्हणतात तुकोबारा म्हणवणी शरण जावे सर्व भावानं त्याला शरण जाण्याची अर्थता तुकोबारा अभंगात मांडतात. अभंग गोड आहे. अगोदर अभंगाची पार्श्वभूमी लक्षात घेऊ मग पुढे चिंतनाला सुरुवात. म्हणून शब्द वापरलाय. म्हणून का म्हणून एखाद्या वेळेस एखादं एकमेव पर्याय असेल म्हणून तेच करावं लागलं. म्हणून आपण जन्मात आलोय. जन्माला एकमेव मार्ग त्याच्या प्राप्तीचा आहे आणि त्याच्या प्राप्तीचा जर मार्ग आहे तर त्याला शरण जाणं हे उचित गणित आहे. मग उचित जाणे जर शरण जाण्याचं जर उचित गणित आहे तर शरण निष्ठ जाऊन उपयोग नाही. भावानं शरण गेलं पाहिजे आणि सर्व भाव तुकोबारा सांगतात सर्व भावे देवासी आणि सर्व भावानं जर शरण गेलं तर फायदा काय तो हाव तरी लपार भवदुष्कर नदीचा पैकीला पोहोचवण्याची जबाबदारी भगवान ठेवतो. म्हणून त्याला शरण जायचं. काय शरण जायचंय करुणावंत आहे तो म्हणून त्याला शरण जायचे. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम घ्या. करुणावंत त्याचं अनंत नाम घ्यावं म्हणून तो हाव तरी लपार भवदुष्कर नदीचा. काय पुरावा तुकोबारा म्हणले एका जन्मातला माझ्याकडे पुरावा नाही. जे जे झाले अवतार अवतार म्हणजे ज्या ज्या अवतारामध्ये कृत त्रेता द्वापार करी या चार युगात मी तुकोबारा म्हणतात मी त्याच्या सोबत होतो म्हणून साक्षी माझ्याकडं. तुका म्हणे साक्षी आली तरी केले प्रगट तो हाव तरी लपार भवदुष्कर नदीचा अभंग सुंदर निवडलाय. वास्तवने जास्त वेळ घालवणार आपल्या पुण्य पावन पुण्यक्षेत्र आपलं गाव गारखिंडी गाव अगदी गोड अशा भक्तिभावानं प्रेमाभावानं
आज या गारखिंडी गावानं आज 50 वर्ष आपल्या या सोहळ्याला पूर्ण केले आणि या 50व्या वर्षातील खरं तर आज माझ्या वाटेला आलेली आज कितवा दिवस आहे? 8वा दिवस आहे आणि 8व्या दिवसातील कीर्तनरूपी सेवेचं सौभाग्य मला मिळालं. सत्ताची जर यादी बघितली सगळे कीर्तनकार माझ्यापेक्षा वयानं, तपानं, ज्ञानानं सगळ्याच गोष्टींनी मोठे आहे. या यादीत खरं तर योगायोगानं मारुतीरायाने मला बोलवलंय म्हणून मी इथपर्यंत आलोय. सौभाग्याची गोष्ट म्हणावं लागेल की या यादीमध्ये मला सौभाग्यानं गावचं एक लेकरू म्हणून सेवा करण्याचा योग मिळाला. कारण की का गारखिंडी आणि गारगुंडी वेगळी नाहीच आहे असं. आणि म्हणून सौभाग्यानं मला सेवा करण्याचा योग मला मिळाला. इथं आलोय. मला वाटलं होतं मंडप भरल कराय पण आज माझी नजर जात नाही. असं आमच्या गारखिंडीकरांनं मला तर वाटतं मी कीर्तन गारखिंडीत करत नाही, कीर्तन पंढरपुरात चालू याचं प्रतिभास वाजवायची तू जोरात वाजव, माझा अपमान नाही करायचा, जोरात वाजवायचा. आणि म्हणून अत्यंत देखण्या स्वरूपाचा हा ज्ञानयज्ञ सोहळा सुरू आहे. अत्यंत गोड आणि महाराष्ट्रातील नामवंत नाही, प्रसिद्ध नाही तर सिद्ध कीर्तनकारांच्या यादीतून हा ज्ञानयज्ञ सोहळा सुरू आहे. आज 8वा दिवस आहे आणि गारखिंडीकरांना एवढा गोड सोहळा बसवलाय की भरवलाय की मला नयनदिव्य सोहळा या ठिकाणी पाहायला मिळतोय. अत्यंत गोड अशा स्वरूपाचा ज्ञानयज्ञ सोहळा सुरू आहे. इथं आलोय. गोड असे गायनाचार्य मंडळी आहे ज्यांचं गायन महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. असे प्रसिद्ध गायनाचार्य आदरणीय आमचे कवडे गुरुजी, एकदा त्यांच्याकरता टाळी वाजूया, त्यांचे आभार व्यक्त करतो. जोरात 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 टाळी वाजवायची. आदरणीय कवडे महाराज त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्यांच्या समवेत आदरणीय भजन सम्राट आदरणीय नामदेवजी महाराज कडेकर, एकदा त्यांच्याकरता टाळी वाजवायचे, त्यांचे आभार व्यक्त करतोय. तिसरे गायनाचार्य आदरणीय शरद महाराज आहे. शरद महाराजांकरता एकदा टाळी वाजूया, त्यांचे आभार. तद्वत कृष्णा महाराज आहे. अत्यंत गोड, त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय आमचे दुसरे कवडे महाराज. ही सगळी टाळकरी मंडळी सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. मागे पुढे उभा आहे संभाळीत या युक्तीप्रमाणे माझ्या समवेत सगळे टाळकरी. मला तर वाटतं माझं कीर्तन राहू द्यावं आणि त्यांची टाळाची साथ ऐकावी. एवढी गोड टाळ वाजवणारे आमचे गारखिंडीचेच त्याच्यामध्ये बघायचे, त्यांना सुद्धा टाळी वाजवायची. एकदा त्यांचे आभार. तुळशीवाल्या मायास्तील संस्थेतले सगळे विद्यार्थी. पुणेकरी बाबांकडे बघितलं का मला वाटलं निळोबा इकडे कीर्तनात काय करायला लागले, त्यांना सुद्धा धन्यवाद, त्यांचे आभार. दोन्ही पखवाज वादक इतके सुंदर आहे, सुरेख आहे की मला वाटतं अत्यंत नावाजलेली दोन्ही व्यक्तिमत्व इकडून जे वाजवत आहेत ते आदरणीय गुरुजी संदीपजी महाराज हाके गुरुजी. एकदा टाळी वाजूया. मला वाटतं गारखिंडी गावचे आवडते पखवाजे. मला वाटतं जेव्हापासून सप्ताह चालू मी तेव्हापासून त्यांना पाहतोय, येता जाता पाहतोय, इथं नाही पाहिलं पण येता जाता पाहतोय. असे आमचे संदीप गुरुजी, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. आदरणीय इकडून जे वाजवत आहेत ते आपल्या पारनेर तालुक्याचं वैभव मृदुंग शौर्य आदरणीय समाधानजी महाराज कणेरकर, टाळी वाजवत यांच्याकरता त्यांचे आभार. साऊंड सिस्टीम सुद्धा सुंदर आहे, मला माहिती नाही पडली पण त्यांची सुद्धा आभार व्यक्त करतोय. गावातली सवय वा 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 वा, टाळी वाजवायचा त्यांच्याकरता त्यांचे आभार. सगळी मंडळी या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. विशेषतः मुंबईकर, पुणेकर आणि गावकरी या सगळ्यांचं योगायोगानं हा ज्ञानयज्ञ सोहळा सुरू आहे. आणि ज्ञानयज्ञ सोहळ्यात भर पडावी. मला वाटतं यावर्षी मंदिराचंही पण काम चालू आहे आणि मला वाटतं आज हिरवलेचे रोप लाविले द्वारी त्याचा विलुगलेला गगनावरी या सगळ्यांच्या माध्यमातून काही अनेक पैशाचं मंदिर तुम्ही बांधताय. मारुतीरायाच्या चेहऱ्याकडे मी आल्यानंतर बघितलं, तो हसतोय आपल्याकडे बघून की माझं मंदिर आता स्वीकारतंय. एक माडीत राहणारा मारुतीराया आता चांगल्या इमारतीत राहणार, हे त्याचं खरं तर वैभव घडतंय. हे सगळ्या गारखिंडीकरांच्या पंचकृषीतील सगळ्यांच्या माध्यमातून हे घडतंय आणि म्हणून सगळ्यांचे विशेष आभार ऋण व्यक्त करून माझ्या चिंतनाकडे वळतोय. मस्तक हे पाया, मस्तक हे पाया वा वा वा.
पवित्र कुळातली माणसं, हाच लय महत्वाचा मुद्दा आहे. या पवित्र आणि पावन मातीमध्ये कशा करता जन्माला, हा जर मुद्दा उलगडला तर भजना करता आलं. आणि भजन असावं. का भजन असावं? मानवी जन्मामध्ये भजन नाही केलं तर नाही तरी गेला जन्म वाया. आणि जन्म का वाया घालवायचा नाही? तर महाराज म्हणले याच देहीकडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कुठे उत्तमरित्या असं मनुष्य देव भजना करता मिळाले. नवे नवे माझ्या म्हणण्यानुसार नका झालं. शास्त्रात अशी परिभाषा करा की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? जरा बोलच ना, मला बोलणारी माणसं आवडतात. जरा बोलच ना, किती वेळा आंघोळ केली पाहिजे? 3 वेळा. आणि एकदाच काहीतरी जेवलं पाहिजे. आपण काय करतोय? जरा मोठ्यानं बोला. आपण काय करतोय? आपण 3 वेळा जेवतोय आणि एकदाच वरून मला पण सांगा तरी म्हटलं पाहिजे. माझं म्हणणं नाही, कबीरदासांचं किती गोड म्हणले ते. आवता हात का मानव देह प्रभुने तुझ दिया, आवता हात का मानव दिया प्रभुने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. भज मन नारायण तू भज मन नारायण. भजना करता आली भजन गोड करावं, नाही केलं तर जन्म व्हायला जातं. अजून बोलू का? मानवी जन्मामध्ये भजनाचे अर्थ तर त्याला अतिप्रिय का? मानवी जन्म हा भजना करताय. देवे दिला देह किंवा अनेक प्रमाण आहे. ही इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण आणि नासे जीव पण भवरो. मग सर आपण ज्या कारणा करता आलं हे उत्तम रित्याचं भजन आहे. आणि करावं का करावं? माणसाच्या आयुष्यामध्ये भजना करता 3 पण आहे. मी जरा जाणकार आहे, जरा ऐकत चला. 3 पण कोणती? आपण लहान होतो ते कोणतं पण? बोलत चला बोलत चला. आपण लहान होतो कोणतं पण? बालपण संपलं. आता मी जेव्हा आहे तरुणपण, आणि तरुणपण संपलं बोला की म्हातारपण संपलं का कोणतंच पण येत नाही. पण सरपण आल्याशिवाय सरपण येण्याच्या अगोदर माणसाने जीवन जगावं प्रमाण आहे. आता तरी पुढे हा उपदेश नका करुणाशा आयुष्याचा. मग काय करावं? या प्रत्येक मानवी जन्मातल्या अर्थतेतून आम्हाला देव जोपासण्याची भूमिका आहे. मग काय देव जोपासावा? त्याच्या माध्यमातून सगळी गणित आहे. काय त्याच्याजवळ? विटेवरी जाते पाऊले समान, 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 विटेवरी जाते पाऊले समान. त्याच्या आवडीनं भजन गायन कशा जन्माची महत्वाची तत्व सुटतात. काय तुमच्या देवाजवळ काय तुझ्या देवाजवळ? महाराज म्हणतात की जगातील सगळीत महत्वाची तत्व देवाजवळ. कितला श्लोक आहे? ममय वंशो जीव लोके जीवभूत सनातन. म्हणजे या जगाला चालवणारा, घडवणारा, बोलवणारा, ऐकवणारा मी आहे. म्हणून अनन्य भावानं मला शरण आहे. एका ठिकाणी तर अजून प्रपंचाची आस लावली आहे. काय? नांतो न चादीर न च संप्रतिष्ठा. या संसारातली प्रतिष्ठा खोटी आहे म्हणून आस लावा. त्याची आस लावली की जन्माचं महत्वाचं गणित सार्थकी लागतं. मग का आस लावायची? जन्मामध्ये आम्ही आलो तर हे महत्वाचं गणित आहे. आणि काय लावायची? मग मी पहिल्यांदा प्रक्रिया म्हणली की बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. मग बालपणात काय करावं? बालपणात गावं, नाचावं, उड्या माराव्या. पहिली प्रमाण गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदी आवडे हे बालपणात करावं. तरुणपणात काय करावं? करणा भाग्यवंत नटी हरिके करा. पण म्हातारपणात काय करावं? म्हातारपणात म्हणावं याच साठी केला होता
याचसाठी केला होता 8 तास, पण शेवटचा दिस. पण काही माणसं म्हातारी होतात पण म्हातारी होत नाही. म्हणजे कसं बोलायचं मला, काही ना आता कळून काय ना उद्या आपलं. काही माणसं म्हातारी होतात पण म्हातारी होत नाही. म्हणजे कसं, त्यांना प्रपंच नावाचं गणित त्यांच्याच्यानं सुटत नाही. ती मध्यंतरी मुंबईला कीर्तनाला गेलो. आमचे शेजारी एक आजोबा आहे, 80-90 वयाचे आजोबा आहे. त्यांनी मला आग्रह धरला की महाराज म्हणले मला मुंबईला यायचं. म्हणलं कशाला यायचं तुम्हाला मुंबईला? ते म्हणले मला माझ्या जीवाची ममई करायची. आयुष्यभर नाही जाता आलं मुंबईला, आता काय तुमचं मुंबईला? पण म्हाताऱ्या माणसानं बोला की, म्हाताऱ्या माणसानं ऐका म्हणून त्याला गाडीत बसवून मुंबईला गेलं. मुंबईला आजच्या दिवशीचं कीर्तन संपलं. सकाळचं कीर्तन माझं बाकी होतं. सकाळची वेळ आणि एका गावकऱ्याचा फोन आला. आपले बरेच गावकरी मुंबईला. एका गावकऱ्याचा फोन आला की महाराज चहा प्यायला, आणि जवळ होतं तिथून. मग जवळच्या अंतरावरून मी चहा प्यायला गेलो. सकाळची वेळ आणि मग त्यांच्या बिल्डिंग खाली चहा प्यायला, म्हणजे त्यांच्याकडे चहा प्यायला गेलो. पण बिल्डिंग खाली जाऊन उभा राहिला. पण शहरातल्या माता मावल्या सकाळी चालायला जातात. त्याला एक शब्द आहे शहरामध्ये, काय म्हणतो आपण त्याला? आले मुंबईवाले जर बरेच दिसतात, मला बोला जरा, आपण काय म्हणतो त्याला? सकाळी चालायला जातात. मॉर्निंग वॉक करून आल्यानंतर त्या बिल्डिंगला वरती जाण्याकरता, खाली येण्याकरता काय असते? बोला लिफ्ट. आम्ही त्या लिफ्ट पाशी उभे होतो. त्या माता माऊली यायचा, सकाळी चालायला गेले होते ना, ते यायचा. आता भिंतीला एक बटन होतं, ते बटन दाबलं का दरवाजा उघडायचा. कशाचा? बोलत चला. मोहनला मला चांगला असतो, जरा बोलत चला. आणि मग त्या लिफ्टचा दरवाजा उघडायचा. दरवाजा उघडला तर त्या आतमध्ये जायचे. कोण? आजा म्हातारा नका बोलू, आजा म्हणा. आजा आतमध्ये गेली का दरवाजा बंद व्हायचा. कशाचा? लिफ्टचा. दरवाजा बंद झाला की त्यावरती जाऊन उतरून घ्यायचे. त्यांच्या मुली तिकडून यायच्या, ऑफिस कॉलेज करता त्या तिकडून यायच्या. असं 5 वेळा झालं. इकडून म्हातारा जायच्या, तिकडून पुढे यायच्या, इकडून म्हातारा जायच्या, तिकडून पुढे यायच्या. 5 वेळा झालं. माझ्या बरोबर जी आजोबा होती का, ती बारीक पाहिजे. मला म्हणजे काय मशीन रे, इकडून म्हाताऱ्या शिरतात आणि तिकडून पोरियो काय. नाना मशीनच तशी. आता मला कळालं त्यांना काय झालं, पण काही गोष्टी गप राहून देण्यात माझ्या असतात. मला नाना मशीनच कशी. आजोबा धावले ना माझं. म्हणले तुला अक्कलच नाही. म्हणलं अकलीला काय झालं? म्हणजे लवकर सांगायचं होतं. आपल्या म्हातारीला पण आणलं असतं, मस्जिद घातला असतं. बरीच माणसं असे, प्रपंच नावाचं कधी सुटत नाही. पण प्रपंचात किती असावं? तू को बघायचं म्हणलं संसारी असावे, संसारी काय वाचवा म्हणतो. तुम्ही जरा बोलायला चला, मी तुमच्याकडेच असेल. लांबचा नाही, रोज कीर्तनकार लांबून येतो. आज जवळून आलो, जवळच असलं तरी मग बोलत चला माझ्याशी. आम्ही जर जन्मात आलोय, पण मी आल्यापासून तुम्हाला काय म्हणतो, जर आळकोटी सगळे बोलत चला, इकडचं बोलत चला. आल्यापासून काय वाचवा म्हणतोय, बोला काय वाचवा. आता नका वाचू, फॉर्मॅलिटी विचार. काय वाचवा म्हणतोय. पण तुम्ही वाचवत नाही म्हणतो, वरून नाही पण म्हणतात. पण कीर्तनात टाळी वाजवायची पाहिजे. माझ्या म्हणण्याला जाऊ द्या, पण कीर्तनात का टाळी वाजवायची? संतांनी सांगितलंय कीर्तनात टाळी होय पापांची किंवा विघ्नांची होळी म्हणून वाजवावी टाळी. पण जो काही कीर्तनात टाळ्यांची टाळात टाळी उडव्या अवघड आहे. हा, जो काही कीर्तनात टाळ्यांची टाळात टाळी त्याची यमकवटाळी म्हणून तरी वाजवावी. बोला की हा, पण मग टाळी वाजवलीच पाहिजे. आता तुम्ही कीर्तनात टाळ्या वाजवल्या, लोक मानतो काय भाविक झालाय, कीर्तनात टाळ्या वाजवतो. आणि कीर्तन संपलं रोडला जाऊन टाळ्या वाजवा. टाळी वाजवण्याच ठिकाण कीर्तन आहे. अजून बोलू का? माझी पुण्यात चांगले मित्र आहे, डॉक्टर आहे, MBBS झाले त्यांचं, आणि त्यांच्याकडे PhD झाली त्यांची MBBS वर. त्यांच्याकडे नेहमी जातो. माझं मत आहे की माणसानं नेहमी शहाण्या माणसाजवळ बसावं. तुमचं काय मत आहे? बोला की सर, काय मत आहे? बोला की. माणसानं नेहमी महाराज शहाण्या माणसाजवळ बसावं, पण माणसानं शहाण्याच माणसाजवळ बसावं.
शहाण्याजवळ जरूर बसावं, पण माणसानं शहाण्याजवळ बसावं. अति शहाण्या माणसाजवळ बसूच नाही. का? तो रिकामा आहे, तुमची मनपाठ आहे. अति शहाणा असू द्या असू द्या. आणि मग ते मी त्यांच्याजवळ बसलो. डॉक्टर साहेब म्हणलं, रोज लोकांना सांगतो मॉनिटर रोज लोकांना सांगते कीर्तनात टाळ्या वाजव. आणि एखादा विचारलं मला टाळी वाजवल्यावर होतं काय, की त्यांना विचारलं. ते म्हणजे मला 2 मिनिटाचा वेळ दिला. घेतला म्हटलं, दिला. त्यांनी 2 मिनिटाचा वेळ घेतला. त्यांच्याकडे जेवढे पेशंट होते तेवढे बाहेर काढले आणि माझ्याजवळ आली. मला म्हटले, मला टाळ्या वाजव. मी न लाज बाळगता काय वाजवली? टाळी वाजवली. कॅबिनचा दरवाजा लॉक केला, मग टाळी वाजवायला लावली. वाजवली नाही. आता त्यांना काय वाटलं ते नाही मला माहिती, पण टाळी दरवाजा लावून टाळी वाजवायला लावली. मी वाजवली आणि टाळी वाजवल्यानंतर एवढ्या भागाला विचारलं काय झालं. टाळी वाजवल्यानंतर एवढ्या भागाला वेदना होतात. वेदना आपण त्याला आपल्या इकडच्या भाषेत, नगरी भाषेत त्याला मुंग्या येणं असं म्हणतो. काय ना, बोला 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 काय येतात. म्हणजे हा भ्रम काढून टाका की मुंग्या फक्त 90 रुपयांनी येतात. हा भ्रम काढून टाका. काय कळलं, बरं आहे. आणि टाळी वाजवल्यानंतर हाताला मुंग्या येतात. माझ्या हाताला मुंग्या आल्या. का मुंग्या आल्या त्यांना विचारलं. डॉक्टर साहेब मला म्हणले, महाराज हातांमध्ये हजारो नाड्या आहेत. आता मी काय बोलतोय त्याला मराठी शुद्ध भाषेत रक्तवाहिन्या असं म्हणतात. इंग्रजीत त्याला वेव्स असं म्हणतात. वेव्स. या वेव्सकडे, या रक्तवाहिन्याकडे भगवंताने एक ताकद दिली आहे. काय? जो कोणी त्याच्या नामचिंतनात टाळी वाजवल त्याच्या संपूर्ण शरीरातले ब्लॉकेज, रक्ताच्या गाठी निवारण्याचं काम या हातातल्या नाड्या करतात. आणि ज्यावेळेस आपण विठ्ठल नामात टाळी वाजवतो त्यावेळेस रक्त शुद्ध होतं आणि रक्त शुद्ध झालेल्या माणसाला कधीच हृदयविकाराचा झटका येत नाही. म्हणून टाळी वाजवली पाहिजे. वाजून आता फायदा सांगितलं तू काढलाय की असो असो टाळी वाजवली पाहिजे. पण टाळी वाजून थांबू नका. काय करा, वाटती चालावी पंढरी पंढरी वाटती चालावी पंढरी. त्याच्याजवळ एवढे काय तत्व आहे की ती अनुभवानं तो उभारायला सांगतात. आणि माझ्या म्हणण्यानुसार राहू दे, आदरणीय डॉक्टर बाबा सांगतात काय की अनुभवायचं कधी ऐकावा. अनुभवायचं ऐकलं ना फायदाच आहे. तू तो काय म्हणतात, माझ्याकडे एका जन्मातला नाही अनुभव. वेळ अनुभव आहे पुढचा प्रेतात द्वापार करी या 4 युगातला अनुभव माझ्याकडे. आणि अनुभवायचं काय ऐकावं, जन्माचं सार्थकतेचं संगतीत आहे. एका ठिकाणी लिहिलंय, अर्धा क्षण घडता संतांची संगती आणि ते होय शांती महत्वाचा. त्यांच्या अर्धा क्षण जरी संगतीत बसलं तर जन्मातली महत्वाची तत्व सुटतात. अनुभवायचं काय काय, एका गावात एक लग्न जमलं. प्रसंग अनुरूप सांगतो मग कळेल तुम्हाला. अनुभवायचं काय काय, गावात एक लग्न जमलं आणि लग्न जमल्यानंतर पुरी कडसांचा विरोध होता. पण लग्न कसं बसं पुढं सरकलं, म्हणजे लग्न होणार या भूमिकेवर लग्न आलं. मला काय बोलायचे ते तुम्हाला कळते कारण की तुम्ही फास्ट आहे, मला माहिती आहे. आणि मग लग्न जमलं आणि लग्न जमल्यानंतर लग्नामध्ये अनाउन्समेंट झाली. काय म्हणजे अगोदर अनाउन्समेंट झाली पत्रिका छापण्याच्या अगोदर. काय लग्नामध्ये एकही पिकल्या केसाचा चालणार आज चितल्या अपेक्षा होती, लग्न पाहिल्याशिवाय मारायचे नाही. असं म्हटलं असं वय जमल वय नाही जमलं. आजाला पाठवलं ब्युटी पार्लरला. ब्युटी पार्लर म्हणजे जेंट्स ब्युटी पार्लरला पाठवलं आणि आजानं केस केली. तुम्हाला अनुभव आहे काळी केस केली आणि आजाला इन्व्हिटेशन कार्ड मिळालं. लग्नामध्ये गेले आणि लग्न चालू होणार, लग्न झालं, मंगल अष्टका झाल्या. अष्टका झाल्यानंतर शेवटची प्रक्रिया राहते आपल्या संस्कृतीत. काय की हार घातल्यानंतर लग्न पूर्णत्वाला जातं. अजून हार घातलेला नव्हता आणि हार घालायचा बाकी. तर तेवढ्या मुलीचा आजा आडवा आला. थांबा
थांबलं लग्न. का लग्न थांबवलं? त्यावेळेस विचारलं. म्हणले आमची आट आहे, उडीचा असं म्हटलं. काय आट आहे? म्हणजे पोरांना आपल्या गावाबाहेरची जी नदी आहे ती अख्खीच्या अख्खी दुधानं वाहून दाखवायची. हे शक्य आहे वय? पोरगं म्हणलं लग्न नाही होणार, आपलं सगळं लग्न होणार आहे, दुधानं अख्खी नदी वाहून दाखवायची. ते काय शॅम्पू सुद्धा दे वय, डिटर्जंट सुद्धा दे. काय मला तुकाराम म्हणण्याचा अभ्यास नाही याचा अर्थ असू. आणि मग म्हणले काय करावं, काय करावं? नाही होणार लग्न, चला घरी. आज लग्नातच होता. आजनं काय केली होती? केस काय केली. लग्नामध्ये इन्व्हिटेशन कार्ड मिळालं होतं, आज लग्नातच होता. काय म्हणतात ते? लग्न तर नाही होऊन देते, आपलं चालायचं काही. असं म्हटलं काय म्हणतात? गावबाईची नदी अख्खी दुधानं वाहून दाखवायची म्हणतात. असं म्हटलं वाहून दाखव. काय अवघड त्याचं? असा पुढा म्हणलं वाहून दाखवतो आम्ही. तुम्ही अगोदर तुमच्या नदीचं पाणी बाजूला काढून घ्या आणि दूध सोडायला काय. चला रेज लागेल. आणि मग मला वाटतं नदीतलं पाणी बाजूला काढणं हेही अवघड आहे आणि नदीत दूध सोडणं हेही अवघड आहे. पण एक सांगू, अनुभवाचं उत्तर अनुभवातून देणं हे तुकोबाऱ्या भूमिका मांडतात. अनुभव आहे माझ्याकडे आणि अनुभवाची भूमिका का मांडतात माहिती का? या जन्मामध्ये एक जन्मातलं महत्वाचं घडलं. एक बिहारमध्ये घडलेला प्रसंग. लालू प्रसाद यादव काय म्हणले? ते अटल बिहारींना म्हटले की सिर्फ बिहारी की चलेगी, बहारों की नहीं चलेगी. बिहारींनी काय उत्तर दिलं माहिती का? अटल बिहारी, आप खाली बिहारी हो, हम अटल बिहारी. अनुभव लागला, अनुभव. आणि अनुभव जर असेल तर तुकाराम महाराज म्हणतात, तुकार म्हणे चाकुणे सांगे आणि मजा अनुभव आहे. अनुभवानं बोलतात. या संगतीतून आम्हाला जन्माची मूळ तत्व पाळता येईल. पण काय संगतीत? महाराज म्हणले वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आणि वैष्णव काय करतात? आपल्याला देव मिळण्याची आर्थता मांडतात. काय मे उद्धार पावे, काय कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, तर आज समाधान चित्त माझे. हे अर्थता तुकोबाऱ्या म्हणतात. पण भावाचं काय? भाव लागलच. हल्ली भाव आहे पण तितका त्वरते सांगा. हल्ली बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे सर की देव मिळत नाही. एक वाक्य बोलेल, कदाचित तुम्हाला ज्ञात आहे. का देव मिळणार नाही? एक वाक्य बोलेल. हल्लीच्या काळात देव मिळणं कठीण झाले. बऱ्याच लोकांची ओरड आहे. ती लोक म्हणतात देव मिळत नाही. का देव मिळत नाही? हल्लीच्या काळामध्ये कपडे झाले छोटे म्हणून लाच कुठून येणार? अन्न झाले हायब्रिड, आरोग्य कुठून येणार? माणूस झालाय पैशाचा, माणुसकी कुठून येणार? आणि भक्ती झाली स्वार्थी, हा देव कुठून येणार? देव कुठून येणार? भाव लय महत्वाचा. हे तुमचं भावनिक पाठ आहे. कदाचित माझ्यावर म्हणणार तुम्ही ताडपासून म्हणावर सगळे एकदा ऐकू द्या मला. गारखिंडीचा आवाज लई दिवसांनी आलो, ऐकू द्या. हा जरा मोठ्यानं म्हणायचं. आपण म्हणतो ना देव आशा न पावायचा, जरा मोठ्यानं म्हणा. देव आशा न पावायचा, देव बाजाराचा मनी नाही भाव म्हणे, मनी नाही भाव म्हणे, देव आशा न पावायचा, देव बाजाराचा. अजून पुढे बोल. दगडाचा देव त्याला, वडाराचा देव, मातीचा देव त्याला, पाण्याचा देव, लाकडाचा देव त्याला, अग्नीचा देव, सोन्या चांदीचा देव त्याला. देव आशा न पावायचा, देव बाजार. मग साने गुरुजींनी शब्द लिहिले, खरा तो एकच धर्म आणि जगाला प्रेम अर्पावे. मग महाराज म्हणले किती गोड. महाराज म्हणले जगाची महत्वाची मालकाची भूमिका प्रेमाचाच भूमिका. किती गोड.
करुणा आम्हाला कोणी शिकवली? संतांनी शिकवली. पण भाव आणि प्रेम ही महत्वाची भूमिका आमच्या जवळ जर असेल तर लांब जायची गरज नाही. लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा. पण त्याकरता काय करा? हा हीच सोणी हा एकच पण आवडी आनंद टाळवावा. परमार्थ हा पिकवण्याकरता असावा. आणि ज्यानं परमार्थ पिकवला, ज्यानं परमार्थ साठवला, त्याचा परमार्थ पिकला गड्या, असं बाबा महाराज सातारकर म्हणायचे. पिकली शिंदे कडू पडे पण असावा. पिकण्याकरता लांब जाण्याची गरज नाही. ठाईच बैसोनी पण भाव शुद्ध करा. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव. हे चांगलं निर्मळ केलं ना, येऊनी गोपाळ राहिले. तू का म्हणे चित्त कराने निर्मळ, मग येऊनी गोपाळ राहिले. मग भावाचे अर्थ तर तू तुकोबाराने मांडले. मला काही विचार टाकायचे, जरा वेळ आहे माझ्याकडे, मला बोलायचं. मग भाव कोणी वापरला? आमच्या तुकोबाराने वापरला. आधी संतांनी वापरला. तुकोबाराच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज हा प्रसंग तुम्हाला नाही, थोडं आधुनिकीने सांगतो. कोणी यायचं कीर्तनाला? बोला बोला. शिवाजी महाराज. आणि कीर्तनाला शहाणीच माणसं येत असतात, बरोबर? काय ना आता कळत, काय ना घरी जाताना कळत, काय ना कळणारच नाही. ज्याला कळत त्याला कळत, ज्याला नाही कळत त्याला बाबा काय कळत. कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराज आणि आले तर मोकळ्या हाती येत नव्हते, नजराणा घेऊन यायचे. आणि माणसं कीर्तनाला मोकळ्या हाती येत नव्हती त्या काळात. त्या काळात होते, आता कसं नाही, आता घेऊन जातात. मला वाटतं तुकाराम महाराजांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज यायचे आणि गोड भजन रंगायचे. किती गोड! माझ्या बरोबर म्हणणार तुम्ही सगळे, एकदा ताकदीनं म्हणणार सगळे. ताड बसा बरं एकदा आणि म्हणा माझ्या बरोबर सगळे. चला सगळे म्हणायचे. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, टाळीचा लोक सांगितले मगाशी टाळी वाजवायची. एक साथ टाळीचा आवाज. एवढी लोक हजारो लोक बसले थोडी टाळ पाहिजे मला. तुमच्याच पोटी जन्म आहे. बोलू आई सगळ्यांना विचारायचे मला, तुम्हाला सगळ्यांना विचारायचं. तुम्ही घरात काम करता? सगळ्यांना विचारतो. काम करताय? होय किंवा नाही? होय. घरात काम करत असताना खरोखर बोलायचे. मंदिर कोणाचं आहे? कोणाचं आहे? मारुतरायाचं. म्हणजे हनुमंतराय मारुतराय एकच झाले. आणि मग मारुतरायाचं, आणि मग मारुतरायाची शपथ आहे तुम्हाला खरोखर बोलायचं. तुम्ही घरात काम करताय, शेतात काम करताय, घरात काम करत असताना, शेतात काम करत असताना तुम्ही देवाचं भजन करता की लोकांची कुटाने करता? शपथ आहे. तुम्ही देवाचं भजन करत नाही म्हणता भजनाचं. आणि मग तुकोबाराय भजनाची अर्थता कीर्तनात मांडत होते. कीर्तनात गोड भजन रंगलं. नाचता नाचता देवाचा गळला पेटला असं भजन गोड रंगलं. आणि भजनात रंगले कोण? रंगलं तुकाराम महाराजही रंगले. पण कोण अजून रंगलं? शिवाजी महाराज. असं ऐकायचं. आणि शिवाजी महाराज कीर्तनात रंगले ही बातमी चाकणच्या सुभेदाराला कळाली. तिथे चाकण म्हणून गाव आहे. चाकणच्या सुभेदाराला कळाली. अनेक पठाण दिन 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 घोड्याच्या
टापेचा आवाज करत करत लोगा उघडायला लागला. त्या काळात गुप्तचर खात्याचा प्रमुख होता रामोशी समाजातलं पोरग होतं बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईकाला कळालं कीर्तनावर हल्ला होतोय, आपल्याला जावं लागेल, कीर्तनात सांगावं लागेल. बहिर्जी नाईक कीर्तनात आले आणि राजांना बोलायला लागले, पण मोठ्याने बोलले, राज ऐका, कीर्तनावर हल्ला होतोय, आपल्याला उठावं लागतंय आणि निघावं लागतंय. शिवाजी महाराज उठण्याच्या अगोदर लोक उठून पळाले, सगळी लोक पळाले. त्या दिवशी तुकाराम महाराजांनी का भंग खर्च केला, 7 दिवसाचा जरी झाला उपवाशी, परी कीर्तन रंग सोडू नये, देह जावो आत्वा राहो, पांडुरंगी दृढ भाऊ, चरण सुडी सर्वता, आन तुझी पंढरीनाथा. या कीर्तनात मरण आलेलं भाग्य असतंय आणि तुम्ही जागा सोडताय. वय कीर्तनात मरण आलेलं भाग्य असतंय, जागा सोडायची नाही. इंचभर जागा नाही सोडणार. शिवाजी महाराज म्हणले, येऊ द्या मला मरण, या कीर्तनात मरण आलेलं मी माझं भाग्य समजेल. छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज कीर्तनात बसले, हे पांडुरंगाचा गाणं घेतला तुकाराम महाराज. अरे देवा, वरून जसा काळ आहे तसा, मी नाही म्हटलं असं ते म्हणते म्हणजे वरून जसं वरून तसं हातून पडतं. पांडुरंगाचा गाणं घेतला. देवा, जर कीर्तनाला जर गालबोट लागलं ना तर तू आहे आणि मग मी आहे. देवा तुझा माझा कार्य वैराका. तुकोबाराच्या डोळ्यातला एक एक थेंब पांडुरंगाला असा थरथर कापत होता. पांडुरंग परमात्मा कीर्तनात आले आणि तुकाराम महाराजांचे पाय धरले. फार फणफणले तुम्ही, शांत व्हा, यांच्याकडे पाहिलं मी, तुम्ही कीर्तन करा. तुकाराम महाराजांना धीर दिला. भाव सांगतोय, अजिबात बाजूला नाही. आणि मग तुकाराम महाराजांना धीर दिला. स्वतः देव ऋषीवर गेले, आपल्या 18 पगड जातीतले मावळे आतमध्ये घातले आणि स्वतः देवाडे जेवढे कीर्तनात बसले का तेवढे सगळे शिवाजी महाराजच करून टाकले. जिकडं तिकडं शिवाजी महाराज. ती पाठण आली विषय, त्यांना दुसरं तिसरं कोणाशी घेणं देणं नव्हतं. कोणाशी घेणं नव्हतं. बोला बोला बोला. शिवाजी महाराज आली विषय, शिवा उधर बैठा है, जाओ उसको पकड़ के लेके आ जाओ. एक पठाण आतमध्ये गेला आणि शिवाजी महाराजांना पकडलं. आतमध्ये विशेष आतमध्ये शिवाजी महाराजांना पकडलं. आतमध्ये शिवाजी महाराजांना पकडलं. बाहेर गेला को तुम्ही काय जाकीर तुम्हाला शाकीर में पहिले तेव्हा बाहेर गेले. परत बाहेर गेले. परत आतमध्ये गेल्यानंतर परत शिवाजी महाराजांना पकडलं. आतमध्ये शिवाजी महाराजांना पकडलं तर बाहेर गेल्यानंतर तू निघायचा अहमद तू का मागा तू म्हणायचं मोहम्मद में पहिले सेवा. काय करू त्यांचा राजा वाईट आले, तुम्हाला सबको काट डालो. देव म्हणले अंगलटच आलं की, देव म्हणले अंगलट आले. आता देवानं सगळ्यांची रूप आकर्षित केली आणि स्वतः घोड्यावर बसले. शिवाजी महाराजाचं रूप घेतलं पांडुरंगानं. बघा आपल्या शिवाजी महाराजाची जागा, जगाच्या मालकाने शिवाजी महाराज घोड्यावर बसले. टाच मारली घोड्याला, टाच मारून घोड्याला एवढं घोड्याला बसले. घोड्यावर बसले पण पळायला लागले. भागो पिछा करो, अरे कीर्तन छोड़ दो, शुभा भाग रहा. ते देव हाती लागतं वय. आपण जागड्यात रोज म्हणतो योगी याच्या ज्ञानी तो गाड्या लुंग्या शिकायच्या आपले नाही कळालं तेच बघायला. आणि देवाला काटेवाडात नेलं. काटेवाडात नेलं आणि घोड्यात नाद देखील टाक झाली. आता घोडं कोणाचं ऐकला, आता त्या काळाच्या घोड्यांना कळत आहे. घोड्यांना नाद देखील टाक झाली. आपले वैद्य बाबा आळंदीचे वाक्य बोलायचे काय, भडबडजीनो घोडो खानो बोनो, भडबडजीनो घोडो खानो बोनो पंचोलनो थोडो. भडबडजीनो घोडो खानो बोनो पंचोलनो थोडो, पण घोडो उपयोग छोडो मारो, नीचे भटजी ऊपर घोडो. बघा सांगतोय मराठी सांगतो ऐका. भडबडजीनो घोडो, भटजीचं घोड, पण खानो घोडो म्हणजे जास्त, पण चलनो पण घोड उपयोग छोडो मारो, नीचे भटजी ऊपर घोडो. मराठी बोलू का, टांगा पलटी राही संभाळीत आलिया घात निवाराया. देव सांभाळच करतो म्हणून तुम्हाला सांगतोय त्याला शरण जा. कसं जा, असं तसं नाही. कसं
तुम्ही शरण जावे सर्व भावे देवास आणि सर्व भावाने त्याच्या अर्थात असल तर महाराजांनी जन्माचं महत्वाचं गडी सार्थ केला. भाव भाव कोणी लावला? मला वाटतं मीरा मातेने सुद्धा भाव लावला. किती गोड. मीरा मातेचं जर वर्णन करायला गेलं तर महाराज विष का प्याला राजाजीने भेजा पीवत मीरा हासी रे मग घुंगरू बांध मीरा नाच. हे जन्माचं महत्वाचं गणित आहे. मग जन्माचं जर महत्वाचं गणित आहे तर आम्ही ते शोधावं. काय शोधावं? त्याच्या माध्यमात बरीच काही भावाची गणित त्याला शोधता येत आहे. फक्त भाव आपला असावा. एक बोलू का? देवाच्या नामाची गुढी देवाला घेताच येत नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघ श्यामा तू का म्हणे आम्हा जन्म गोड्या. नरनील वानरांना ऋषी मुनीने वरदान दिले की जा तुमच्या हातून शीत उतारला जाईल. आणि वानरसेनेला आनंद झाला. सगळी वानरसेना समुद्र किनारी आली. धर दगड का समुद्रात टाक, धर दगड का टाक समुद्र. लय दगडी उचलली आणि दगडी उचलल्यानंतर लय दगडी उचलली समुद्रात टाकली. दगड तरले पण काही अभिमान झाला वानरसेनेला. वरदान दिलं तर तुमच्या हातून शीत उतरला जाईल पण आनंदानं दगडी तरली पण अहंकार झाला. अहंकार नावाचा दगड जास्त दिवस तरत नाही. मी काय बोलतोय? दगडाबद्दल बोलतो. दगडाबद्दलच बोलतो मी. आणि मग ती दगडी टाकली आणि अहंकार झाला. अहंकार रूपी दगड बुडला गेला. सगळी वानरसेना नाराज झाली. पर्णकुटीवर आली. प्रभूंना हकीकत सांगितली हनुमंतरायाला. प्रभू तुमच्या नावाच्या महिमाची आम्हाला गरज आहे. का गरज आहे? आम्हाला नरनील वानरांना ऋषी मुनीने वरदान दिलं जा तुमच्या हातून शीत उतरला आहे. पण आमच्या हातून शीतू बुडला. शीतू तयार झालेला बुडला. प्रभू म्हणले हनुमंतराय म्हणले नाराज होणार. सगळी वानरसेना उचलली समुद्र किनारी नेली. प्रत्येक दगडावर राम 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 असा शब्द लिहिला. एक बोलू राम नामाचा दगड बुडवणारा किंवा राम नामाचा दगड बुडणार हे तरी या विश्वात शक्य नाही. काय बोलतो ते नंतर कळत. आणि मग ना ते वानरसेनेनं सगळे नेलं समुद्र किनारी नेलं. प्रत्येक दगडावर राम राम असा शब्द लिहिला आणि दगड समुद्रात टाकला. आश्चर्याची भूमिका. दगड बुडला गेला नाही. दगड तरला. राम नामाचा दगड होता तो तरला. आणि मारुत्र्यांनी सगळी हकीकत प्रभूंना सांगितली. रामचंद्र प्रभूंना. प्रभू आले. प्रभूंना वाटलं माझ्या नावाने जर दगडी तरतात तर मी टाकल्यानंतर तो काय पाहिलं काय हरकत आहे. मारुत्र्या झोपले. सगळी वानरसेना झोपली. सगळे झोपले. आणि मग मारुत्र्या झोपल्यानंतर प्रभू रामचंद्र प्रभू मध्यरात्री उठले आणि एकटेच निघाले समुद्र किनारी पोचले आणि सुपारी एवढा दगड उचलला. तेवढा उचलला दगड समुद्रात टाकला. आश्चर्याची भूमिका. दगड बुडला गेला. तेव्हा वाटलं सुपारी एवढा म्हणून बुडला. एवढा उचलला. एवढा तोही दगड समुद्रात टाकला. तोही दगड बुडला गेला. तेव्हा वाटलं बारीक होतोय म्हणून बुडला असं. एवढा उचलला. एवढाही दगड टाकला. तोही दगड बुडला गेला. देवानं लई दगड उचलली समुद्रात टाकली. पण देवाच्या हातून एकही दगड तरायला तयार नाही. एकही दगड तरला नाही. पण शेवटी माणूस सायकलीवर पडल्यानंतर पाहत नाही मला पुढं लागले. पहिल्यांदा काय पाहतो तुम्ही बोला मोठ्याने बोला. पहिल्यांदा हे पाहतो की मला कोणी पाहिलंय का काय. मारुत्र्या मागा हात जोड आपलं प्रभूंना मागं बघितलं वळून तर मारुत्र्या हात जोडून उभं होत. तुम्ही कधी आला? हनुमंतराय म्हणले सुपारी एवढा उचलला होता तेव्हाच मी आलो. प्रभूंना मान खाली घातली. प्रभू म्हणले माझ्या नावाने जर दगडी तरतात तर मी टाकल्यानंतर का करत नाही. हनुमंतराय म्हणले गोड उत्तर दिलं. प्रभू हा दगड किंवा ही सगळी दगडी जर तुम्ही धरली तर ही तरणार आहे. हे काय बोलतो ते कळतंय? आपल्याला सगळ्यांना देवानं धरलं तर आपण तरणार आहे आणि आपल्याला देवानं जर सोडलं तर आपण बुडणार आहे. सांगू तुझ्या नामामृत गोडी वैष्णवा लादरी आणि योगिया साधरी जीवन करा. आज त्याच्या मंदिराचं काम चालू आहे. मला वाटतं प्रत्येकानं आपली एक ईड देणं गरजेचं आहे. का देणं गरजेचं आहे? आज त्याच्या मंदिराला हे बघा उद्या मंदिर जर होऊन गेलं आणि उद्या जर आपलं 1 रुपयाचं जरी योगदान मंदिरात नसेल ना उद्या मंदिरात पाया पडण्याला जाताना सुद्धा आपल्याला लाज वाटेल. मला वाटतं 1 रुपयाची जरी मदत केली ना मला वाटतं खारीचा वाटा आपल्या त्या मंदिरात आहे. हे मंदिर माझं आहे. आश्चर्यानं नाही या भूमिकेतून अभिमानाच्या भूमिकेतून आपण जावं. तिथं मला सांगितलं आल्यानंतर महाराज मंदिराचं मोठं काम आहे काहीतरी बरंच 2-3च्या पुढं जाते 200 पुढं प्लॅन आहे. आणि मग एवढं मोठं मग गणित आहे तर आपण जेवायला जरी गेलो तर 500 रुपये बिल होते आणि इथं 100 रुपयाचीच अपेक्षा आहे. म्हणजे काय जे असेल ते असेल असं. आणि मग ही भूमिका आमच्या जवळ असेल भावाची प्रेमाची.
आणि संतांनी आपल्याला सांगितलं, आणि संतांनी जर ओढून सांगितलंय तर घ्यारे होऊ नका राहण्याबाई. तुकोबाने दारात आले, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आयता आला घर पुसवली. दुसरा वर्ग तर म्हणले देव ना लागे, देव ना लागे, तुमचा देव आम्हाला लागत नाही. दुसऱ्या वर्गाला म्हणले शिवी तो रस वाटी तो आणि घ्यारे होऊ नका राहणबाई. तिसऱ्या वर्गाचे तो पाया पडले, अरे लागून या पाया विनवितो तुम्हाला, आणि करे टाळी बोला विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, असं म्हणायचं तुम्हाला. गायक त्याच्यामुळे रेंज मध्ये लागतात, बरोबर आहे. असं असं मग विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोळा स्वर्गीला आहे म्हणल्या करता आले आले, पण म्हणावं. पण विनंती कोणाला करतात? थोडी गोष्टी अख्खा अभंग वाचा तुम्ही. अभंगात विनंती कोणाला केली? वर्णन नाही केलं. या सुवर्ण ज्ञानोबारांनी दिले. गाते श्रोते पाहते चतुर विनोदी दुष्टिते आणि सोहमभावी पूर्ण ज्ञाते, या सकळाते विनवणी खरा विठ्ठल स्मरण. गाते कोण? हरिपणात म्हणतो की आपण सहुवेदी शान शाही शास्त्र 18 पुराण हरिसी गाते. गाते श्रोते कोण? ज्याला माहिती होतं पुढच्या 7 दिवसात मला सर्प चावणार आहे आणि सर्पाच्या दंशातून माझा मृत्यू आहे, ते राजा, तो राजा परीक्षित. चतुर एकच आहे, चतुर तो गुण लावण्याची, विनोद एकच आहे नारजी, आणि दुष्टित आहे. आपला जिल्हा कोणता आहे? नगर जिल्हा. नगर जिल्ह्यातला आयलानगर जिल्ह्यातला शेवटचा तालुका तिकडं अकोला नाही. अकोला विदर्भात अकोले 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 अकोले. मी त्या अकोले तालुक्यात आता कीर्तनाला गेलो. श्रावण महिन्याचा आदला दिवस होता. श्रावण महिन्याचा आदला दिवस म्हटलं का काही लोकांचा सण असतो. बोलू नका, फक्त मनात ठेवा. आणि मग ज्यांचा सण होता ना, ते कीर्तन संपल्यानंतर होतं ना, माझ्या पाया पडायला आले. म्हणले प्रश्न आहे तुम्हाला. म्हणजे मी सर म्हणजे प्रश्न सुटते पाया पडावं लागेल. कोणाला? मला. आणि कोणाच्या? जाऊ द्या, पुढे नका बोलू. आणि म्हणलं पडतो पाया पडायला काय अवघड आहे? मग पाय पडतो. म्हणलं आता याचा प्रश्न असून काय असणार आहे? तुम्हाला वारकरी संप्रदायात असे साधून गेले की त्यांनी एका गोटात अख्खे 7 सागर पिले. त्याचं नाव काय? अगस्त ऋषी. मला येत होतं उत्तर, मी अगस्त ऋषींचं नाव सांगितलं. तुम्हाला पहिला प्रश्न बरोबर आहे. दुसरा प्रश्न असा आहे, अगस्त ऋषी जर एका गोटात 7 सागर पिऊ शकतात तर असा कोण आहे की त्यांच्यापेक्षा जास्त सागर पिऊन जातो? आता काय मला उत्तरच देता नाही. पुढे गाठ्यात नव्हते, पुढे माथ्यात नव्हतं, काहीच नव्हतं. आणि पुढे वाचण्यात आलं नाही, पुढे ज्ञानोबाने लिहिलं नाही, पुढे कोणीच लिहिलं नाही. त्याला म्हणलं मला काय उत्तर येत नाही, तू उत्तर सांग. तुम्हाला पहिला पाया पडा. पडलो ना पाया, आता शेवटी आडला पाया पडावं लागेल. त्याला म्हणलं उत्तर सांग. तुम्हाला महाराज पाया पडलो ना पाया. म्हणलं महाराज उत्तर लय सोपं आहे. हा पठ्या एका गोटात 9 सागर पिऊन आला. त्या दिवसापासून कशी माणसं दिसली तरी माझी गती सांगायचं होतं. अगस्त ऋषी दृश्य देते. सोहमभावी कोण? शुकाचार्यांची गुरु विदे जनक. या 8 जणांना महाराजांनी भावानं कशी विनवणी करायला सांगितली. काय? नरदे हा दुर्लभ जाना, नरदे दुर्लभ जाना. प्रपंच एवढ्या आशित आपण गुंतलोय की बस प्रपंच सोडून आम्हाला काही दिसतच नाही. तसं तुकोबाराय म्हणले पांडुरंग द्या, मी पांडुरंग म्हणे. तसं नाही, संसार द्या, मी संसारच म्हणे. जागृती स्वप्नी संसारच असं झालं. संसाराची लय आस लावण्याची माझ्या एक प्रसंग सांगतो, लक्षात येईल तुमच्या. माझ्याकडे आहे भरपूर वेळ आणि मला माहिती 9च्या पुढे मला सूचना दिलेली त्या जायचं नाही, अजिबात का जायचं नाही. आमच्या कारकिर्दीचा नियम आहे.
आणि मलाही माहिती आपल्या पठारावरची एक म्हण आहे आमच्या आपल्या पठारावरची, लय दाट केलं तर वर कांसाला बारीक पडायचं, त्याच्यामुळे ते आणि फटेच्या बाहेर गेलं पण पळायला लय दाट नाही त्या आहे. भूमिका अशी आहे, जुन्या काळात गावात साधू लोक यायचे, आठवतंय तुम्हाला गाणं यायचे का नाही? गावात साधू लोक यायचे, गावात साधू लोक आली का अख्खं गाव त्यांच्या पाया पडायला जायचं, अख्खं गाव. मंदिरात यायचे साधू बाबा, अख्खं गाव पाया पडायला जायचं. पाया पडायला आलं आणि चमत्कार काहीतरी करून दाखवायचे साधू बाबा पण. एक पोरग असं गावात साधू बाबा आले, पोरग पाया पडायला गेलं, पाया पडायला गेलं, साधू बाबा जवळ गेलं, अख्खं गाव का पाया पडते. आमची लोक कोणाच्या पाया नाही पडले, चमत्कार असल्याशिवाय आमची लोक बोला की नमस्कार नाही, नमस्कार घालत. तुमच्याकडे काहीतरी जादू आहे, तुम्ही सांगा. बाबा म्हणले साधू बाबा म्हणले माझ्याकडे अष्टांग योग आहे. अष्टांग योग म्हणजे जे ध्यान योग, जप योग, तप योग सगळे मला येतात आणि सगळी क्रियामान सगळं मला येतं आणि म्हणून लोक माझ्या पाया पडतात. साधू बाबा पोरग म्हणलं मला एखादा शिकवणार. साधू म्हणले नाही शिकवणार. का नाही शिकवणार? मी प्रापंचिक माणसं एकही गोष्ट शिकवत नाही, का ते उलट शिकवतं म्हणून त्याला शिकवत नाही. काम खरंच आहे, एखादं लई चांगलं सांगायला गेलं का ते उलट आपल्याला शिकते. तसं नाही, असं आहे आणि तू सांगतो ना तुला ऐकून घे. आणि मग ती नाही म्हणले, साधू म्हणले नाही शिकवणार. पोरग म्हणलं शिकवावं लागलं. जिद्दीला भेटलं, विको कमी जिद्दीला भेटलं पोरग आणि रोज साधू बाबा पाशी यायला लागले. साधू बाबाशी दुसऱ्या दिवशी आलं, विको कमी कर. साधू बाबा सकाळी आलं आणि सकाळी आलं संध्याकाळी उठायला लागलं डायरेक्ट. 3 दिवसानंतर साधू बाबांना निर्णय दिला की तू ये माझ्या बरोबर, मी तुला एक पहिला योग शिकवतो, ध्यान कसं करायचं, जप कसं करायचं शिकवतो. रोज यायला लागला. रोज येत असताना साधू बाबा जवळ यायला लागलं. पहिला योग 8 दिवसात पोराचा शिकून झाला. ध्यान जप कसं करायचंय हे पोराचं शिकून झालं. आणि 9व्या दिवशी पोरग साधू बाबा जवळ आलं. साधू बाबा माझा पहिला योग शिकून झाला, पण माझा एक प्रश्न आहे, का घेऊ नका. पण साधू बाबा तुम्ही लग्न का नाही केलं? म्हणाला. म्हटलं पोरग. साधू म्हणलं टॉप टू वाला नाही केलं लग्न. साधू म्हणले नाही केलं. तू तर इकडे लग्न केलं, लई दिवे लावलेत माहिती मला. पोरग म्हणलं साधू बाबा तुम्ही चुकीचं बोलताय, आयशा लाभाचा चुकला तुझा म्हणे वाया गेला. साधू म्हणले मी नाही केलं, माझं मी बघत, तुझं तरी काय लई दिवे लावलेत मला माहिती. म्हणजे मी जे सांगतोय ना तुला प्रापंचिकाची आस तुला पटवून देतो. म्हणजे रोज किती वाजता उठतो तो? पोरग म्हणलं 7ला. उद्या 7ला नाही उठायचं, उद्या 6:30 वाजता उठायचं. 6:30 वाजता उठायचं, अलाराम लावायचं. त्या अलारामची सुद्धा विशेष गंमत आहे. अलाराम रियाशातला उठतो राम, आलाच नाही राम, गेला हा राम, सर्वागती राम, असं पीठ बसलं पाहिजे. आणि मग ते अलाराम म्हणले पण अलाराम काय लावून काय करायचं? ध्यान लावायचं घरी जाऊन 6:30 वाजता. म्हणजे ध्यान जर लावलं तर मी 5 तास उठणार नाही आणि सकाळी 5 तास ध्यानात जाणं ही चुकीची बाब आहे. का? घरची लोक मला गेला म्हणून घोषित करते, हीच तर पैसा आहे तुझा आहे घरी. साधू पोरग म्हटलं नाही जाणार आपल्याकडे. साधू म्हणले माझी आज्ञा आहे, तुला जावं लागेल. पोराला घरी पाठवलं. पोरग घरी गेलं, जेवलं, झोपलं, अलाराम सेट केला, 6:30चा अलाराम लावला आणि सकाळी पोरग बरोबर 6:30ला उठलं. 6:45ला पोरानं ध्यान चालू केलं. ध्यान मुद्रा झालं, ध्यान एकाग्र झालं. 7 वाजले. रोज 7ला उठणार पोरग आज उठेना. अर्धा तासात 7 ते 7:30 पर्यंत बायको 3 वेळा उठवायला आली. ओ उठा उठा. हे काय बोला, हे काय उठेना. बायकोला वाटलं पण हे केलेलं नव्हतं. यानं काय लावलं तर बोला ध्यान लावलं. आणि ध्यान लावलं. 8 वाजले. सगळे पाहुणे रावळ्यांना फोन केले. गावातलं बसणी मंडळ 4-5 वर्ष घेऊन आलं. आम्ही जात असू द्या अभंग चालू केले. सगळे झाले, समाज झाले, पाहुणे रावळे सगळे आले. आणि सगळे आल्यानंतर 8 वाजले, 9 वाजले आणि 8:45ला फक्त 2 मिनिटं बाकी होते. 8:43 साधू बाबा आले. 8:43 साधू बाबा आले. नसेल कळालं तर धन्यवाद. आणि मग 8:43 साधू बाबा आले. आल्यानंतर सगळी लोक बाजूला झाली. आणि साधू बाबा पोराजवळ आले. जुन्या काळात माणूस गेलाय का नाही कशाने ओळखायची? हाताच्या नाडीवर ओळखायची. साधू बाबा पोराजवळ आले आणि हात हातात घेतला, जोरात नाडी लागली. कानाजवळ गेले, उठू नको, पिक्चर आधी झोपून राहिलो. आता काय होतं तेवढं बघत राहील. आणि पोराला जाग केलं. आता फक्त म्हणले काय होतं तेवढं बघत राहील.
दोघांच्यात खुणाव झाली. तो म्हणला पडून राहिलं तर पडलं तसंच पडून राहिलं. आणि मग झालं त्या दोघांच्यात खुणाव झाली. साधू म्हणले ऐका रे, हे पोरग जिवंत करणार मी. पण म्हणजे काय कस काय जिवंत होणार? सगळी लोक हा पूर्णच पाहायला लागली. जिवंत होणार आणि कस काय जिवंत होणार? म्हणजे माझ्याकडे एक कला आहे, माझ्याकडे एक पुडी आहे आणि पुडीत एक औषध आहे. जो ते औषध घेईल तो म्हणाल हे पोरग तुम्ही बोला जरा मोठ्या बोला जिवंत होईल. जेवढे पाहुणे रावळे शेजारी बसले होते तेवढे बाहेर पडायला लागले. एवढे बाहेर बाहेर पडायला राहिले. घरातले राहिले. आजी लय रडत होती. आजी म्हणायची आम्हाला काय डोळे गेले का काय, त्याला न्यायच्या अगोदर मला द्यायचं. आजी रडायची. साधू म्हणले तू झोपून राह. आजीपाशी गेले. आजे रडू नको, एवढं पुढंच नाही म्हणत. रडू नको आजे, ही पुढे तू घे, हे औषध तू घे, तू मरशील आणि तुझा नातू मोठ्या बोला जिवंत होईल. आजीनं डोळं पुसलं ना आजी म्हणली जोगड्या कडा बरं पुढे मला म्हणतो औषध घे. आजीनं औषध घेतलं. बायको का गेले. बायकोला म्हणले तुम्ही औषध घ्या. बायकोला औषध घ्या म्हटल्यानंतर बायको म्हणली दुसरा करी औषध घेणार कुणी औषध घेणार. तसं साधू पोराला कोणायचं नाही म्हणतो माझं. आणि मग साधू असं पोराचं तसं कुणवणं व्हायचं. आणि म्हणलं कोणी घेत नाही, गारखिंडीतलं कोणीच औषध घेत नाही घेऊ द्या, मी घेणार औषध. साधू बाबा औषध घेणार म्हटल्यानंतर गावातल्या पोरांना फटाकडच फोडलं. फटाकडं फोडलं. पण सप्ताह कमिटीने डायरेक्ट निर्णय दिला दरवर्षी तुमची सप्ताह जंक्शन पुण्यतिथी साजरी करू. गावाला निर्णय दिला. कुणी तयार व्हायना. मग साधू म्हणले मी औषध घेणार. साधू बाबा औषध घेण्याकरता तयार झाले आणि मग औषध घेणार. पण म्हणजे कोरड नाही घेणार, म्हणजे ठसका लागून मरण म्हणजे त्याला रेंज लागेल जरा. टावर खाली रेंज आहे. एक दिवस त्या दिवशी जीव द्यायला चालला होता. पुढे चालला जीव द्यायला. कंदील घेऊन चालला होता. पुढे चालला जीव द्यायला. कंदील काय लागतो जी सुकाट्याचं नाही म्हणून राहू दे. जीव द्यायला काय चाललंय असं तुम्हाला त्याला रेंज लागेल. आणि मग पोरगं म्हटलं ते साधू म्हणले मग कुणी घेत नाही मी घेणार. पण म्हणले जर्सीचं दूध जमणार आहे. तुमच्या गावात डेअऱ्या जास्त आहे. आणि म्हणले जर्सीचं दूध जमणार आहे. गावठी गायचं दूध आलं. गावठी गायचं दूध बोलवलं आणि साधू बाबांना पुडी बाहेर काढली. पुडीतलं औषध दुधात टाकलं ते औषध नव्हतं, ती होती पिठी साखर दुधात टाकली. आणि अशा कारणाला काय लागतो बोलावला समशा बोलावला. हल्ली चमच्याशिवाय कार्य पूर्णत्वाला जात नाही. चमच्याबद्दलच बोलतोय. चमचा बोलावला आणि चमच्यानं दूध जवळ हलवलं आणि मग दूध पिले. साधू बाबा दूध पिले. लोकांचं लक्ष पोरग कधी उठते असं का नव्हतं. साधू काय मारा गावातली पोर म्हणले काहीतरी गोळ झाला म्हणले. पोरग काय उठा ना, साधू काय मारा ना. काय ना सगळे जमा झाले. म्हणजे का उठा ना पोरग, तुम्ही काय मारा. साधू बाबाने पोराला आरोळी ठुकली. पोरग उठून बसलं रडायला लागलं. साधू बाबा ज्यांच्या जीवावर जीवनातली शेवटची आस लावली होती त्याच्यातलं तर माझं कोणीच निघलं नाही. एकटा आलोय आणि एकटाच जाणार. जन्मातला अंतिम सत्य आहे. आपण गेल्यानंतर लोकांना फरक पडत नाही. 10 दिवस लोक रडतील, पण 10 दिवसानंतर 13व्या नंतर आपण जगाला विसरतोय. अरे घरी येऊस्तोवर सुद्धा बॉडी घरी येऊस्तोवर सुद्धा लोक नाव ठेवती नाही. हॉस्पिटल मधून आपल्याला घरी आणूस्तोवर सुद्धा लोक विसरून जातात. एखाद्याचं नाव आहे चांगलं, लोक त्याचं नाव नाही घेत. हॉस्पिटल मधून घरी वस्तू विसरून जातात. लोक म्हणतात बॉडी कुठपर्यंत आहे, नाव सुद्धा विसरून जातात लोक. म्हणून महाराज म्हणतात पती लक्ष्मीचा जाणं तसे. म्हणून तो जर जाणत असेल तर त्याला भाव लावा आणि भाव जर लावला तर महाराज वेळ झाल्यामुळं तो हा उतरेल दुष्कर नदीचा पैकीला पोहोचवण्याची भूमिका तो स्वतः ठेवतोय. म्हणून त्याच्या सतर्कतेमध्ये त्याच्या संगतीमध्ये आम्हाला राहण्याची भूमिका. लांब जायची गरजच नाही. का लांब जायची गरज नाही. महाराज म्हणले या जन्मातली सगळ्यात एक महत्वाची म्हणे तूच आहे तूच पाशी बरी तू जागा चुकलाशी. मग आम्हाला लांब जायची का गरज नाही. जणांनी गोडलेलं आहे दरीला पंढरीचा दरीला पंढरीचा
किंवा शक्यच नाही. संताविना प्राप्ती नाही. ऐसे वेद दिती पाय. महाराज अजून एक प्रमाणे हरी प्राप्तीशी उपाय धरावे आमदार आपलं संतांचे ते पाय. संतांचे पाय पकडले की देवाजवळ जाता येतं. आणि मग संतांची भूमिका असावी. एक प्रसंग सांगतो, तुम्ही जरा ऐकणारी लोक म्हणून बोलतो. प्रसंग असा संगतीशिवाय नाही कडे हे मारुद्राय सुद्धा ना, तुम्ही आलात ना, हे सगळे लोक आलेत नाही तर कीर्तनात तुम्ही नाही आलात. तुम्ही म्हणता मी माझ्या पायाला आलो. नाही, तुमच्या पायाला इकडे आणणार तो बोलू का. इरादे लाख बनते हैं बनकर टूट जाते हैं. इरादे लाख बनते हैं बनकर टूट जाते हैं. लेकिन इस मंडप में वही लोग आते हैं उन्हें हनुमान जी बुलाते हैं. हनुमान जी पाहिजे संगतीतून होतं. चांगला माणूस असला कीर्तनाला आणणारा तर त्याच्या माणूस सोबतीला येतो. आपल्याला गारखी दिलं जाईल असं म्हणणारा मित्र असावा. दुसरीकडे येणारे मित्र भरपूर आहे पण कीर्तनात आणणारा मित्र असावा. अजून बोलतो ना. मग काय लांब जायची गरज नाही. लांब जायची का गरज नाही. न गतीच आहे याच्यावर बोलतो थांबतो. मला माहिती माझा वेळ संपत आला. मग प्रमाण असं आहे. एक पेशंट डॉक्टर साहेबांकडे गेलं. डॉक्टर साहेब 3 महिने झाले लग्नाला पण 3 दिवसापासून बायकोला काय ऐकायला येईना. डॉक्टर म्हणजे कॅपिटल रूल असा आहे कानात स्टेटोस्कोप घालतात. त्याला स्टेटोस्कोप म्हणतात. आणि स्टेटोस्कोपच्या माध्यमातून ब्लड प्रेशर शुगर लेवल वेव्ह थिंकिंग किती सांगताय. पण आता तुझी बायको घरी आणि मी तुला उघडत मला कसं सांगताय तिला किती पुढं ऐकायला येत किती पुढं येत नाही. ती एक काम कर घरीच आहे आणि बायकोला नेमकं किती पुढं ऐकायला येत आहे आणि किती पुढं येत नाही एवढा अंदाज घे. म्हणजे आपल्याला कळत रेंज पुढं नाही अष्टावर पुढं लावायचं. ते घरी गेलं बायकोला 50 फुटांना हात मारली. अगं ऐकलं का काय केली भाजी अजून काही सूत्र आलं नाही. याला वाटतं बायकोला 50 फुटांना ऐकलं नाही. 50 फुटाचा दरवाजा सोडला 30 फुटांना आलं. अगं ऐकलं का काय केली भाजी अजून पुन्हा उत्तर आलं नाही. याला वाटलं बायकोला 30 फुटांना ऐकलं येत नाही. 30 फुटाचा दरवाजा सोडला 15 फुटावर आलं. अगं ऐकलं का काय केली भाजी अजून पुन्हा उत्तर आलं नाही. याला राग आला. कोणाचा तुम्ही बोला इथंच बोलताय परत नाही बोलताय ना तुम्हाला. राग आला बायकोचा राग आला आणि किचनच्या दरवाजात गेलं 10 फुटावर. अगं ऐकलं का काय केली भाजी अजून पुन्हा उत्तर आलं नाही. राग आला तड 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 पाऊसला गेलं बायको पाशी गेला पण हात उचलला अजून मारला नव्हता. उचलला मारला उचलला हे म्हण गवत आण पण हात उचलला पण बायकोला हळूच मारला. हळूच मारला. तुम्ही तुमच्या बायकोला जोरात मारू शकत नाही. ऍब्सोल्युटली राईट. जोरात मारायची हिंमत नसते मारू शकतच नाही. पण हात उचलला आणि हळूच मारला. अनादी निर्गुण प्रगटली नसेल कळालं तर धन्यवाद. प्रगटली. काय झालं म्हणली काय झालं. हा म्हणला तुला किती वेळा विचारलं कशाची भाजी केली. बायको म्हणली तुम्हाला 8 वेळा सांगितलं वांग्याची भाजी केली. तुम्ही लवकर बोला नाही तर डॉक्टरला मला इथं बोला. प्रॉब्लेम कोणाचा होता लवकर सांगा. कोणाला ऐकायला नव्हतं. हेच बैल होते यालाच ऐकायला नव्हतं. आणि प्रॉब्लेम कोणात काढते बायकोत काढते. एक सांगू का तो हा उत्तरीला पार पण कधी देव आहे पण हृदय मंदिरी शोधून पाय. लांब जाण्याची गरज नाही. पाहे पा शरीराच्या गावा जया लागी आले पांडवा तो कार्या तो आगावा सांडोनिया. हे सांडलं तर तो मिळाल्याशिवाय राहत नाही. पण फक्त हे सांडण्याकरता आपल्याला मिळाले. कसं जसं की काकड्या केल्या आता जागा रे बाई जागा चोर निजल्या नाडोरी बागा उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकावी व्यथा जन्माच्या. जागून काय करावं त्याचं उत्तम त्याचं भजन आपण मनुष्य देहात गावं. पण हे गायण्याकरता तो हा उतरी हे आम्ही जाणून ठेवावे. पण कसा आहे तुमचा देव करुणावंत आहे बहु आहे करुणावंत. अनंत हे नाम घ्या अनंत नाम घ्यावं अनंत पटीचं नाव घ्यावं त्याचं नामाचं कर्म करावं. तर बरीच लोक कर्म चांगलं करण्याकरता लांब जातात. मला तर वाटतं तीर्थ स्नान करायला आपण पुढे जातो. बरा काशीला जातो. काय काशी करायची गरज आहे काही नाही. पण सांगू का रोज आंघोळ करत असताना आंघोळीचा प्रत्येक मग अंगावर घ्या आणि रामकृष्णारी म्हणा. तीर्थ स्नान केल्याचं पुण्य घरीच प्रत्येक तोंडात घास घालताय तुम्ही. आणि घास तोंडात घालताना आपण महाप्रसादाची भूमिका आखतो ना महाप्रसादाची भूमिका आखतो. मला वाटतं प्रत्येक तोंडात घास जाताना मनातल्या मनात रामकृष्णारी म्हणा
मला वाटतं महाप्रसादाचा खरंच प्रसाद जर मिळवायचा आहे तर तो घरात मिळेल. आपली लोक लांब जातात, फरकटतात नाही. कर्म चांगला आपल्या घरीच आहे. एक शेवटचा प्रसंग थांबतो असं म्हणत 8:30 वाजल्यापासून चाललंय, पण सांगतो. आता कसं आहे, आपल्या गावाचा विषय, गावात 1 by 1 गेट फ्री असताव काहीतरी, त्याच्यामुळे मग ऐका काय कर्म चांगलं असावं. कर्म चांगलं असावं. आपल्याला रेल्वे स्टेशन पुढे येतं, आपल्या डायरेक्ट नगरला किंवा पुण्याला. आपल्याला समजा इकडं मुंबईला जायचं, आपली लोक सहजासहजी पुण्याला जातात बसायला. मग आपल्या इथले गारखिंडीचे 4 जण गेले. पुढे गेले मुंबईला. कसं काय गेले? अगोदर पुण्यात जातले ना, आणि पुण्याला गेले. अचानक गेल्यामुळे त्यांना तिकीट काही भेटलं नाही. पण आता गारखिंडीचं गडी होतं, हुशारच गडी, अपडेट गडी. आता 4 एक जण हुशार होता. त्यानं काय केलं, खिशातले 10 रुपये काढले आणि ती कामकडून 10 घेतले. किती झाले? 40 झाले. 40 रुपयाचा नकली साप पुण्याच्या स्टेशनला खरेदी केला. आणि ट्रेनचा शेवटचा डबा असतो, आपण त्याला जनरल डबा म्हणतो. जनरल डब्याचा अर्थ माहिती तुम्हाला? यारे लहान थोर सकळाशी येथे किती नाम जनरल डबा. त्या डब्यात त्यांनी साप आणून सोडला. त्याच्यात नेमक्या लाडक्या बैली बसल्यावर यांनी जसा साप पाहिला तसा 2 मिनिटात डबा खाली केला. हे सकाळी 7ला बसले. याला पुढे जायचं ना, मुंबईला जायचं. सकाळी 7ला बसले, 8 वाजले, 10 वाजले, दुपारचे 3 वाजले. आणि एक जण उठला. तिथं ब्लॅक अँड व्हाईट कपडे साहेब असतो, त्याला काय म्हणतो आपण? टीसीचा फॉर्म तिकीट चेक कर. साहेबाला विचारलं, साहेब कुठं आलो? साहेब म्हणले पुण्यात. कसं काय? सकाळी 7ला बसलोय, पुण्यात काय करतोय? साहेब म्हणले सकाळी 7ला या शेवटच्या डब्यात साप निघल्यामुळं हा डबा इथेच ठेवण्यात आला, बाकी तुम्ही मुंबईला निघून. मराठी जैशी करणी. आणि मग भाऊ आहे करुणा म्हणते त्याचं कर्म करा. आणि कर्म जर केलं, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. मग हे करण्याकरता तो आम्हाला पैतीराळाच पोचवल. कोण? त्याचं नाव काय? विठोबा रघुमाई. बहु आहे गुरुनामंत अनंत हे नाम घ्या तो हावतरील पार दुष्कर नदीचा. प्रत्येक आपण रिपीट करतो. म्हणून शब्द वापरलाय का? तोच एकमेव पर्याय. म्हणूनच शरण जा. का शरण जा?
या जन्मातली सगळी तत्व त्याच्या जवळ आहे. तो तारणार आहे, तो घडवणार आहे, तो बोलवणार आहे, तो ऐकवणार आहे, म्हणून शरण जा. आडी अडचणीला तोच सांभाळ करणार आहे, म्हणून शरण जा. काय शरण जा? या जगाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही, म्हणून शरण जा. काय शरण जा? हे शरीर सुद्धा त्याच्या सत्तेनं चालतं, म्हणून शरण जा. काय शरण जा? या जगाची निर्मिती करणारा तोच आहे, म्हणून बोला शरण जा. काय शरण जा? वृक्षाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेनं हलतं, म्हणून बोला शरण जा. अशी बरीच उदाहरण आहे. पण मग काय शरण जा? तो पैकेराला पोहोचवतो, म्हणून सुद्धा शरण जा. काय शरण जा? करुणावंत आहे, अनंत नाम घ्या, म्हणून शरण जा. का शरण जा? साक्षी माझ्याकडे तुकोबा रावतात, तू का म्हणे साक्षी आले तरी केले प्रकट, म्हणून शरण जा. ते कोण सांगतंय? त्याची नाव ऐकायची तुम्हाला एकदा. ज्ञानेश्वर माऊली